यवतमाळ जिल्ह्यातील मौदा नगरीत आज कोमला समाजाच्या ऐतिहासिक पायदळ लॉंग मार्च मोर्चाचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी सरपंच अक्षय मेश्राम आणि कुंदन कुणमते यांनी मोर्चेकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले। या मोर्चात मोठ्या संख्येने कोलाम बांधव सहभागी झाले होते। यावेळी नेते असून अत्राम यांनी जनतेला संबोधित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी सांगितले की आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे केवळ आकडेवारी आणि अर्थसंकल्पावर बोलत आहेत, मात्र कोलाम समाजाच्या समस्या आणि वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। तसेच प्रदेशाध्यक्ष सो इंदिरा बोंदोरे यांनीही सरकारने कागदी घोषणाऐवजी प्रत्यक्षात उत्साहात समाजाच्या अडचणी समजून घ्याव्यात असा सल्ला दिला। या मोर्चामुळे कोलाम समाजाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले गेले आहे। आम्ही 20 मार्च 2026 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून आम्ही या पायदळ ऐतिहासिक लॉंग मार्चला सुरुवात केली। आमचा उद्देश हा आहे की श्यामादादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग तयार झाला पाहिजे, कारण हा जो कोलाम समाज आहे हा PBTJ-मध्ये आहे आणि हा कोलाम समाज आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी दत्तक घेतलेला हा समाज आहे। खरं तर हा राष्ट्रपतीने दत्तक घेतलेला समाज जरी असला तरी आज जरी बघितलं की बरेच तालुक्यामध्ये कोलाम समाजाचा रस्ते नाही, पाणी नाही, शिक्षणाची योग्य सोय नाही, असे अनेक व्यवस्था कोलमडलेली आणि असं बघितलं तर काही ठिकाणी आजही एक घारोड्या पोळ म्हणून एक गाव आहे, तिथे जासाठी साधी ॲम्ब्युलन्ससुद्धा तिकडून जात नाही, कारण की मोठे मोठे दगड आणि पावसाळ्यामध्ये तर खूप बेकार परिस्थिती असते। आम्हाला असं वाटते की कुठेतरी श्यामादादा कोलाम अभ्यास आयोगाची स्थापना व्हायला पाहिजे आणि त्या अभ्यास आयोगाच्या माध्यमातून म्हणजे आमचे एक समाजातील काही टीम मेंबर्स, काही प्रशासनातील मेंबर्स आणि काही राजकीय लोक त्या समाजातील समस्येचा अभ्यास करून कुठेतरी त्या समस्या सुटल्या पाहिजे, यासाठी ही समिती गठीत करून आयोग कुठेतरी तयार झाला पाहिजे। याकडे खरं तर शासनाने, प्रशासनाने आणि राजकीय लोकांनी आणि कोलाम समाजातील असेल किंवा आदिवासी समाजातील इतरही नेत्यांनी, कारण की कोलाम समाज हा अति मागास समाज आहे, त्याला या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार। न्यूज करिता नरेश राऊत, यवतमाळ।